हॅलो गाईज, आज आपण कुठे चाललेलो आहे तर फिरायला चाललेलो आहे. मी आलेली माहेरी वाघुलीला. तर भाऊ आम्हाला छान असं फिरायला नेतोय आणि काहीतरी आवडीचं खाऊ सुद्धा घालणार आहे. वाघुली हे कोणाकोणाचं माहेर आहे ना, प्लीज यार कमेंट करून सांगा ना. वाघुली इतकी चेंज झाली आहे की सांगायलाच नको. खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स झालेल्या आहेत. इथे आम्ही भावडी रोडला एक मंदिर बघितलं. सगळीकडे खोदलेलं होतं खाणींमध्ये आणि तेच एकटं मंदिर टेकडावरती होतं. आम्हाला रोडच भेटला नाही त्या मंदिरामध्ये जायला, म्हणून आम्ही लांबूनच शूट घेतलं. इथे भावडी रोडचं गावामध्येच मंदिर आहे छानसं आणि त्याच्याच बाजूला एक वडाचं झाड होतं. इथे सगळे आजोबाबा मस्त अशा गप्पा मारण्यामध्ये गुंग झालेले होते. उगच म्हणत नाही ओ गावाची शोभा ह्या लोकांना. जुनं ते सोनं, खरंच जुनं ते सोनंच असतं. तिथून पुढे आम्ही निघालो. मग आम्हाला रोडमध्ये जाताना एक छान असं हिरवंगार शेत भेटलं. छान असं कडक कडक ऊन आणि त्याच्यामध्ये असं हिरवंगार शेत आणि त्याच्यामध्ये जाण्याचा आनंद फारच वेगळा. त्याच्यामध्ये मग आम्ही काय मस्त अशी फुलांना हात वगैरे लावून व्हिडिओज घेतले. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा छान असं टवटवीत फुललेले हे फूल आहे. त्याच्या पुढे मग एका बाबांनी आम्हाला ते शेतमालकाने बघितलं. मग आम्ही तिथून पळत सुटलो. आम्ही काय केलं नाही, पण पळत सुटलो तिथून. इथे बघा ही नदी आहे, पण त्याच्यामध्ये जलपरण एवढं वाढलेलं आहे. सगळं असं ती नदी नाही, पण ते सगळं हिरवंगार असं छान असं त्याच्यावर चादर आथरल्यागत झालेलं होतं. तिथून पुढे मग हे आम्हाला योगाचं काहीतरी आहे इथे मोठं असं ते भेटलं. भाऊ त्याचे डिटेल्स सांगत होता मला, पण मी एवढं म्हणजे नाही का मला आता लक्षात नाही ते. मग इथे आम्ही मरकळला रोडमध्ये निघालो. तर इथं विहान म्हणला की नाही मला आता गाडीमध्ये नाही बसायचं, मला आता चालायचं आहे, तुमच्या गाडीमध्ये पळायचं आहे. आणि मग तो आम्हाला गाडी पुढं घेऊनच देत नव्हता. भाऊला गाडी चालवूनच देत नव्हता. तो गाडीच्या पुढे पळत होता. हे बघा ना, उन्हामध्ये सुद्धा पळत होता. मग म्हणला थांबा थांबा आता मी दमलो. मग हॉटेलमध्ये पोहोचलो. इथे बघा आज्ञा फिशची वाट बघतोय. हो, आम्हाला भाऊनी फिश खायला वाघुलीवरून मरकळला आणलं होतं का. तर इथे तो आधी जेवून गेलता फ्रेंडसोबत आणि मग फॅमिलीला टेस्ट करण्यासाठी इथं आणला. आणि मला फिश खरंच खूप आवडतात. इथे आदूचे सुद्धा फेवरेट आहे. बघा किती मज्जाने खाते. भाऊनी तिला आळणी फिश घेतला होता. इथे आम्ही स्टार्टरमध्ये असे कडक क्रिस्पी असे फिश मागवले होते. खरंच मरकळ फिशसाठी खूप प्रसिद्ध आहे. हे खेडमध्ये येतं, खेडमध्ये मोडलं जातं. इथे बघा रुहिणी लाबुबूचे तीक तयार केलेले होते काकडी लावून. आणि ह्या हॉटेलचं नाव फिरंगा हॉटेल आहे. हे असं छान असं मरकळमध्ये हॉटेल्स आहेत, पण इथली टेस्ट खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की मरकळमध्ये आले ना तर फिश खायला विसरू नका. एक नंबर फिश होती. त्याच्या पुढे मग काय मी मस्त असं हॉटेलचं शूट घेतलं. हे बघा हॉटेल फिरंगा. तिथून पुढे मग आम्ही पुन्हा जेवण वगैरे करून लोणीकंदला आलो. रिटर्न घरी येण्याच्या आधी लोणीकंदमध्ये थांबलो. तिथे बघा ह्या गाया. मग काय गाई म्हणल्यावरती मुलं तर खूपच हॅपी. बापरे, मी हात लावायचा खूप प्रयत्न केला, पण मला काही हात लावणं शक्य झालं नाही. मग आज्ञाला घेऊन वहिनीच पुढे गेल्या. द्या म्हणल्या, मी हात लावायला सांगते तिला. वहिनींना म्हणलं बसवा बरं त्या पिलावरती, पण तिला बसवायच्या नादामध्ये ती खूप उड्या मारत होती ती छोटीशी गाय. हां, हे बघा आदू पण खूप हॅपी आहे, पण ती घाबरती आहे त्याच्यावरती बसायला. सगळेजण त्याला हात लावायचा प्रयत्न करतात आहेत, पण ती डोक्याने अशी सगळ्यांना हे करते. इथे कबुतरांची पिल्ले सुद्धा होती. मी मस्त शूट करत होते आणि छान असं त्यांच्यासोबत व्हिडिओ घेत होते. पण उन्हामुळे मला वाटतं त्याच्या आतमधलं काही दिसत नाही आहे. बापरे, आता घरी यायचं आहे म्हणून वाघुलीमध्ये मग काय ट्रॅफिकच ट्रॅफिक. ते रोजच्या प्रमाणेच आहे ट्रॅफिक. खरंच ट्रॅफिक म्हणलं ना वैताग येतो. आणि विहारामध्ये आज तर कार्यक्रम आहे. मग लवकर असं घरी गेलो, जरा फ्रेश झालो, तेच कपडे ठेवली आणि छान असं विहारात गेलो. इथे गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. भीमगीत चालू होते. खूप छान वाटत होतं वस्तीमध्ये. इथे बघा रात्रीच्या ह्या दोघांची छान अशा गप्पा चाललेल्या आहेत. खूप मीटिंग महत्त्वाची चालू आहे. गाडी कशी मेक करायची. खरंच हे मला तर वाटते मोठे झाल्यावर इंजिनियरच बनतील. असा गेला आजचा आमचा फुल असा छानसा दिवस. आणि हे दोघं असेच गप्पा मारत किती वेळ चालू राहिले ह्यांच्या गप्पा माहीत नाही. 12 वाजलेले तरीसुद्धा अशाच गप्पा मारत चालू राहिलेला. तर भेटूयात आपण पुढे. तर बाय.